नमस्कार. मी संतोष कोले पाटील. आज माऊलीची एकादशी आहे. त्यानिमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या बाबांना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी वंदन. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगर परिषदसहित नगरपालिकासहित अन्य महाराष्ट्रातल्या 10 ते 12 नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे. लोकशाहीच्या दृष्टीने या पुढे ढकलणं गरजेचं होते का? मी म्हणेल की या लोकशाहीच्या सन्मानासाठी पुढे ढकलणे गरजेचे होत्या. काही मतदारसंघामध्ये, काही नगरपालिकेमध्ये डबल लोकांची मतदान नाव आढळलेले आहेत. काही लोकांची मृत्यू झालेली आहेत, तरीसुद्धा नगर परिषदेमध्ये नावं आहेत. आणि काही लोक ज्या भागात राहत आहेत त्या ठिकाणी ती नाहीच. मग त्यांच्या नावानं कोणीतरी दुसरा किंवा तिसरा येऊन मतदान करतो आहे. मग हे बोगस मतदान नाही होणार का? हे थांबविण्यासाठी कदाचित राज्य निवडणूक आयोगाने आम्ही जालना महानगरपालिकेच्याबद्दलसुद्धा अनेक पुरावे कलेक्टर आणि संबंधित राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्याच्यानंतर माझ्या या मागणीमुळं, माझ्या या पाठपुराव्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदा चांगला निर्णय घेतला आहे. त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाचं मनपूर्वक अभिनंदन मी करतो आहे. पण यासोबतच त्यांनी जालना महानगरपालिकेचीसुद्धा निवडणुका येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा होतील, पण होत असताना काही नियम बाधित असणं गरजेचं आहे. जालनामध्ये BOL जे कोणी आहेत, संपूर्ण वार्डातले, शहरातले जेवढे BOL आहेत त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रिया करून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. काही वार्ड क्रमांक 1मध्ये लोकांची नावं वार्ड क्रमांक 5मध्ये, 6मध्ये, 7मध्ये गेलेली आहेत. 7मधली नावं 9मध्ये कसं काय जात आहेत? याचा विचार जालन्याचे कलेक्टर असलेले सन्माननीय मित्तल, ज्यांच्याकडे जालना महानगरपालिकेचा पदभार आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा एक सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि आपल्याला कलेक्टरच असलेले मित्तल यांच्याकडे महानगरपालिकेचा पदभार का द्यावा लागतो? हा महत्त्वाचा सवाल आहे. त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बुलंदसेना महायुती सरकारमध्ये युती आहे. त्याच्यामुळं आम्ही जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या 2 कॅबिनेट मंत्र्यांची संपर्क नेते म्हणून नियुक्ती केली आहे, ज्याच्यामध्ये जालन्यामध्ये नामदार संजयजी शिरसाट आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नामदार नरहरी झिरवाळ यांच्यावर नियुक्ती केलेली आहे. आता या विषयावरती मी दोन्ही मान्यवर मंत्र्यांशी माझा नेहमीच संवाद होतो आहे. ते मला नेहमीच आमच्या कामामध्ये सपोर्ट करत आहेत. त्यामुळे ते माझ्या या सूचनेचं महत्त्व देतील. संजयजी शिरसाट यांचा वाढदिवस साजरा झाला आहे. मी त्यांनाही त्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. ते नगरपालिकेच्या प्रचारात व्यस्त होते. आमच्या जिल्ह्यात नगरपालिका उद्या होणार आहेत. मी एवढंच म्हणेल, प्रामाणिकपणे तुम्ही लोकशाहीसाठी मतदान करा. अर्थात भोकरदन असेल, परतूर असेल, अंबड असेल, लोकशाहीचा सन्मान राखण्यासाठी नक्कीच मतदान करा. जो योग्य उमेदवार आहे, जो तुमच्या विकासासाठी गती देऊ शकतो, जो विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू शकतो, अशा लोकांना तुम्ही निवडून द्या, ही माझी आपल्यास विनंती आहे. जय हिंद, जय शिवराय. आणि महाराष्ट्राच्या बुलंदसेनेच्या पदाधिकारी सांगू इच्छितो की आपलं काम जोरात सुरू आहे. याशिवाय मी महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार संघाच्या पदाधिकारी सांगू इच्छितो की मी संतोष कोले पाटील आजपर्यंत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा संयोजक होतो. पण मात्र जालना, बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे राज्य पत्रकार संघाचा कारभार व्यवस्थित नव्हता. त्याला जबाबदार राज्य संघटक संजयजी भोकरे आणि राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी 1 डिसेंबर 2025च्या आत खुलासा करावा, ही माझी त्यांना विनंती आहे. पण खुलासाही केला तरीसुद्धा मी 4 दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे. आणि राजीनामा दिल्यानंतर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी नवीन पत्रकार संघ स्थापन करतो आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 25,000 पत्रकार जुळतील. धन्यवाद. आपला सहकारी संतोष कोले पाटील. जय महाराष्ट्र. 1 डिसेंबर 2025 अर्थात आजच आहे. जय शिवराय. जगदंब जगदंब जगदंब.